नमस्कार, मितेश बाळकृष्णाजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो. फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. बेपोट्यो लय दिवसानं लाईव्ह आलो आणि यूट्यूबवर 3 महिने झाले आपण व्हिडिओ घेतले नाही, कारण आपल्या नवीन बिल्डिंगचं काम चालू होतं आणि ह्या सगळ्या सेटअप लागायचा होता लाईटा बिटाचा. आता ह्या सगळ्या सेटअप लागला आहे आणि आपण आता आजपासून हा पहिला व्हिडिओ आहे नवीन घरातला लाईटाचा सेटअप आणि डिजिटल बोर्डचा सेटअप लागल्यानंतर आपल्या कॅमेऱ्यावर घेतलेला. आता आजचा नवीन जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपण कायच्यावर घेत आहे तर उपवर्गीकरणाचं लय मोठं भांडण सध्या चालू आहे. एवढे भांडणं केंद्रात असणाऱ्या आणि राज्यात असणाऱ्या सरकारनं लावून दिले. यायचं हिंदू मुसलमान झालं, मग त्याच्यानंतर मराठा ओबीसी झालं, मग आदिवासी धनगर झालं. आता यायनं नवीन वाट पेटवला महार आणि मातंग. हे उपवर्गीकरणाचं पिलांटू आलं कुठून? सगळ्यात पहिले मी सांगतो का उपवर्गीकरण हे असंवैधानिक आहे. ठीक आहे, उपवर्गीकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हाच करून दिलं असतं, पण अस्पृश्य हा अस्पृश्यच होता. ज्याले अनटचेबिलिटी म्हणजे ज्याले स्पर्श करण्याचाही अधिकार नव्हता, कोणत्याच वस्तूले नाही, त्यानं स्पर्श केलेली वस्तू हे हीन होऊन जात होती, म्हणजे ती वापरण्यायोग्य राहत नव्हती. या समाजातले म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट नावाचा प्रवर्ग तयार केला आणि याच्यात ठीक आहे भारतातल्या अनेक जाती याच्यात टाकल्या, म्हणजे जवळपास ठीक आहे 300 काही जाती आहे, पण महाराष्ट्रामध्ये याच्यात 59 जाती आहे. आता महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहे, याच्यात मातंग आहे, महार आहे, ढोर आहे, खाटीक आहे, ठीक आहे, अशा अनेक जाती आहे, अशा 59 जाती आहे. तर याच्यात आपण 2011ची लोकसंख्या पाहू, कारण भारताची जनगणना करते तेव्हा शेड्यूल कास्टमधली शेड्यूल कास्टची लोकसंख्या होते मोजते, शेड्यूल ट्राईबची मोजते म्हणजे आदिवासीची मोजते आणि त्याच्यातल्या सबजातीसुद्धा मोजते. आपल्यापाशी 2011च्या लोकसंख्येचा डाटा आहे. आता याच्यात फायदा कोणाला होणार आणि फायदा कोणाला होणार नाही हे सर्व आपण पाहणार आहे. समजलं का? मग आता कोणाचा फायदा होईल? आता मातंग समाजाला असं वाटून राहिलं का हे उपवर्गीकरण झालं पाहिजे, पण हे समजून घ्या, ज्या समाजानं तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही दिला हे त्याचंच पिलांटू आहे, आपल्यात भांडणं लागासाठी सोडलेलं आहे. त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला एक संघ आरक्षण दिलं. या आरक्षणाचा फायदा असा आहे का ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिलं आणि तुम्हाला 13.5% जवळपास आरक्षण दिलं. आता हे लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण असते हे तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, आता महार समाजाचा माणूस ठीक आहे, आता महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या जागा 29 आहे. किती जागा आहे? 29. तर इथं महारही लढू शकते, मातंगही लढू शकते, खाटीकही लढू शकते, ढोरही लढू शकते, ठीक आहे, ते अशा मेहतर लढू शकते, होलार ठीक आहे, चांभार अशा अनेक जाती लढू शकते. म्हणजे महाराष्ट्रात 29 मतदारसंघ शेड्यूल कास्टचे राखीव आहे. तिथं ठीक आहे, तिथं महारासाठी बी ओपन आहे आणि मातंगासाठी बी ओपन आहे. पण महार समाजाले मातंग समाजाले असं वाटते का महार खूप पुढं गेले आहे बा आणि आमचा समाज तिथंच राहिला. ठीक आहे, चांभार समाजाले बी असं वाटू शकते, पण हे मागं राहण्यामागचे कारण आपल्याच समाजात आहे हे शोधणं गरजेचं आहे. काहून शोधणं गरजेचं आहे? आता मी माझ्या गावातलं उदाहरण सांगतो. ठीक आहे, माझ्या गावातल्या मातंग समाजाच्या माणसांनी कधीच बुद्धिस्टचा स्वीकार नाही केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठीक आहे बुद्ध धर्माची दीक्षा घ्या आणि बुद्ध धर्मात या असं मातंग चांबर समाजातल्या अनेक लोकांना सांगितलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा दीक्षा घ्यायची होती त्याच्या अगोदर पुण्यामध्ये मातंगवाडा आणि महारवाडा समोर समोर आहे. महारवाड्यामध्ये बैठक ठेवली होती का मातंग समाजांनी ठीक आहे बुद्धिस्ट धर्माचा स्वीकार करावा, ठीक आहे, बुद्धिस्ट धम्म स्वीकारावा, पण मात्र बुद्धाचा धम्म यांनी स्वीकारला नाही आणि स्वीकारल्या नसल्यामुळे मग हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे हे वागायला लागले. मग हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे वागले लागले म्हणजे ठीक आहे जे कर्मकांड होते देवपूजा पूजापाठ ठीक आहे म्हणजे पूजापाठ करणं ठीक आहे हे प्रत्येकाचा श्रद्धेचा विषय आहे. पण महार समाज कसा पुढं गेला तर महार समाजांनी सगळे हे थोटान बोटान सोडून दिले आणि पुस्तकाच्या मागं लागले, अभ्यासाच्या मागं लागले आणि अभ्यास करून हा समाजानं आरक्षणात जास्तीत जास्त शिक्षणातून फायदा घेतला. ठीक आहे, शासकीय नोकऱ्या आपल्याला कशा मिळवता येईल
त्याच्यानंतर आपल्याला IAS IPS कसं होता येईल, त्याच्यानंतर राजकारणात कसं जाता येईल, ठीक आहे. ह्या समाजानं सगळ्या गोष्टी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. मग आता ह्या सगळ्या गोष्टी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला तर स्वाभाविक आहे का महार समाजाने कर्मकांड सोडलं आणि मातांग चांभार जे हिंदूशी एकनिष्ठ राहिले ते तसेच राहिले. आता RSS वाले काही लोक, ठीक आहे, याच्यात कशी फूट पाडता येईल म्हणजे हे चालू आहे, त्याची विचारसरणी तिथून तिकडं चालू आहे. काय यायले, ठीक आहे, माणसाहीत वाद लावायचे कसे. धनगर आदिवासीचं लावून टाकलं का नाही, OBC, ठीक आहे, मराठ्याचं लावून टाकलं का नाही, ठीक आहे. हिंदू मुसलमान झाल्याच्या नंतर हिंदू मुसलमान झाला, OBC मराठा झाला, धनगर आदिवासी झाला, आता पुन्हा याच्यावर येऊन ठेपले आहे. आता सुप्रीम कोर्टानं डिसिजन दिलं आहे का उपवर्गीकरण करण्याचा अधिकार राज्य सरकारले आहे, पण त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टानं हे बी सांगितलं का त्याचा ऑथेंटिक डाटा लागन. मग ऑथेंटिक डाटा का लागन तर महार समाजाचे किती प्रतिनिधित्व आहे, मातंग समाजाचं किती आहे. पण याच्यात मला असं वाटते का चांभार, महार, ढोर, ठीक आहे, मातंग या समाजाचं नुकसान होणार आहे. कारण आता चांभार समाजाच्या माणसाले उभं राहायचं आहे तर चांभार समाजाचा महाराष्ट्राच्या विधानसभेत 29 जागा आहे तर तो 29 जागेवर उभा राहू शकते, ठीक आहे. म्हणजे चांभार समाजाची व्यक्ती, महार समाजाची व्यक्ती. पण आता ठीक आहे, लोकसंख्येनुसार जर डिवाईड केलं आणि उपवर्गीकरण केलं तर महार समाजाची लोकसंख्या आहे 60.3% 2011च्या जनगणनेनुसार. आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या जागाचं डिवायडेशन जर केलं तर तुम्हाला असं दिसेल का 18 जागा ह्या महार समाजाला येईल, ठीक आहे. मग नोकऱ्यात बी आरक्षण तसंच होईल ना, ठीक आहे. आपण पुढं नाही जाऊ शकलो म्हणून आपलं खापर दुसऱ्यावर फोडाचं थोकावून पुढं गेला बा आपल्या समाजात, असं नाही आहे, ठीक आहे. मग एक मन आहे, ट्रॅक्टर गिक्टरवर मागं लिहून राहते, जलती किंवा बरोबरी कर, ठीक आहे. तर माझं म्हणणं हे आहे का ज्या मातंग समाजाले, ज्या चांभार समाजाले, ज्या ढोर समाजाले, ठीक आहे, हे आरक्षण आहे तुम्हाला ओपन टू ऑल आहे. 13.5% जागांमध्ये एकूण लोकसंख्येच्या खेळता येते. म्हणजे आता 29 जागा विधानसभेत आहे तर तुम्हाला या एवढ्याही 59 जाती आहे, या 59 जातीले एवढ्या जागावर उभं ठेवता येते आपापला कॅन्डिडेट. पण ठीक आहे, तुम्ही जर डिवाईड करून घेतलं तर काही जातीची लोकसंख्या एवढी नगण्य आहे. आणि हे तुम्हाला सांगतो हे OBCत बी आणू शकते, हे आदिवासी समाजात बी उपवर्गीकरण आणू शकते. पण जो समाज शिक्षित आहे, जो समाज, ठीक आहे, आता ज्ञानानं पुढं गेला आहे आणि त्याला चांगल्या वाईटातला फरक समजते. तुम्हाला सांगतो मुंबईला एक आंदोलन झालं, त्या आंदोलनात मातंग समाजाचे माणसं सुद्धा हजर होते आणि त्यांनी उपवर्गीकरणाला विरोध केला. सेल्यूट आहे अशा लोकांना जे या सत्तेत असणाऱ्या चोराची चाल समजत आहे, ठीक आहे. पण मातंग समाज, चांभार समाज, ठीक आहे, अजून इतर ढोर समाज आहे, मेहतर समाज आहे, होलार आहे, खाटीक आहे, या समाजात आणि अजून इतर जाती आहे. या जातीतल्या लोकांनी, ठीक आहे, महार समाज पुढं गेला, ठीक आहे. तर त्याच्यासाठी ऑथेंटिक डाटा आपल्यापाशी लागेल का सरकारमध्ये आपल्या समाजाचे माणसं किती आहे, महार समाजाचे माणसं किती आहे. आणि सरकारले बी हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे का याचा ऑथेंटिक डाटा, ठीक आहे, असल्याशिवाय तुम्ही उपवर्गीकरण करू शकत नाही. पण आपल्यामध्ये फूट पाडायची, झगडे लावायचे, भांडणं लावायचे, ठीक आहे. इवन तर हे सोडा, RSS वाल्याचे मी काही बॅनर पाहिले माझ्यापाशी आहेत हे का हे काही मातंग समाजाचे काही ऋषीमुनी होऊन गेले बा असं सांगतात मातंग समाजाच्या लोकांना आणि त्यांची दिशाभूल करतात. अरे तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता, ठीक आहे, विहिरीवर पाणी प्यायचा अधिकार नव्हता, तुम्हाला रस्त्यावर चालण्याचा अधिकार नव्हता. रस्त्यावरून चाले तर तुमच्या मांडीले पांचोया लागून राहे आणि त्या शिंदीच्या पांचोयानं मांड्या रक्तावून जाय, समजलं का. समोरून एखादा ब्राह्मण आला तर बाजूले खालतं बसा लागे, रस्त्यावर थुंकू सुद्धा शकत नव्हते. हे अधिकार, ठीक आहे, हे अधिकार पुरेच्या पुरे तुमचे हिसकावून घेतले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आणि 59 जाती ह्या डिवाईड नाही झाल्या पाहिजे, याच्यातल्या कोणत्याही समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे आणि त्या आरक्षणाचा फायदा, ठीक आहे. महाराजांनी असं म्हटलं नाही तुम्हाला का आमचं आरक्षण घेऊ नका, तुम्हीही शिका, इतर जातीच्या लोकांनी तुम्हीही शिका आणि तुम्हीही त्यांची जागा घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही, अभ्यास करा, ठीक आहे. राजकारणात जायचं आहे तर तिथं निवडणूक लढा. जसं आता लोकसभेत 84 जागा SCला आहे, ठीक आहे, चांभार समाजाचा माणूस, ठीक आहे, चांभार समाजाचा माणूस, त्याच्यानंतर ठीक आहे मेहतर समाजाचा माणूस इथं लढू शकते. जसं आता महाराष्ट्रात, ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये 5 जागा राखीव आहे, म्हणजे शेड्यूल कास्टचे 5 मतदारसंघ आहे 84 पैकी. तर या 5 मध्ये चांभार समाजाचा माणूस बी
ठीक आहे लढू शकते, खाटीक समाजाचा माणूस बी लढू शकते. महाराज असला पाहिजे असं गरजेचं नाही ना. तुमच्या माणसाला तुम्ही ठीक आहे तिथं उभं ठेवू शकता. पण आपला समाज शिक्षणापासून वंचित राहिला, आपला समाज शिक्षित झाला पाहिजे, याच्यासाठी समाजातल्या नेत्यांनी पुढाकार घ्यावा. समाजात फूट पडू नये. कारण उद्या काय होईल, याचे वाईट परिणाम असे होईल का हे का करण, ठीक आहे मातंग समाजाला जागा देईन, ठीक आहे 5, ठीक आहे महार समाजाला देईन. महार समाज डायरेक्ट सरकारच्या उरावर जाते. ह्या शिकलेला आहे, ह्या अजिबात ऐकत नाही. याच्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त आहे. तुमच्या अंगात हे रक्त भिनू द्या. उद्या तुम्हाला अलग करण आणि तुमच्या 5 जागा ज्या विधानसभेच्या त्या गायब करून टाकन. म्हणून आता काही गरज नाही, तुम्हाला काढून टाकन. आता तुमच्या 5 जागा काढल्या तर तुमच्यासोबत मग महार येणार नाही. जाऊ दे रे बुवा, त्याच्या काढल्या आपलं का घंट्या गेलं. आपल्याला तर आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आहे. यायले हेच पाहिजे का तुम्हाला फोडाचं, ठीक आहे. आणि तुम्हाला वाटण का मग आता आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणात 5 जागा दिल्यावर बा आपल्या मातंग समाजाचा माणूस महाराष्ट्राच्या विधानसभेत जाईन, ठीक आहे. तुम्हाला दिन काही दिवस आणि काही दिवसांनी गायब करून टाका. जसं हे स्पर्धा परीक्षेत करते का तुम्हाला देते लॉलीपॉपनं गायब करून टाकते, ठीक आहे. ऑफलाईन ऑनलाईन. मग हे असे धंदे यायचे आहेत. हे आपल्याला डिवाईड करणं चालू आहे, ठीक आहे. जसं आता ओबीसीत म्हणाल का कुणबी तेली माही बा हे जास्त शिकलेले आहे, जास्त जागा घेतलेल्या आहे, डाटा काहीच नाही भेंड आणि म्हणाल ठीक आहे तुम्ही अलग आरक्षण घ्या. मग लोहार कुंभार सुतार, ठीक आहे हे तुम्ही अलग व्हा, नावी अलग व्हा, ठीक आहे. आणि काही दिवसानं मग ठीक आहे तेली कुणबी माईचं आरक्षण काढून टाकन आणि काढून टाकल्यावर हे आंदोलनाला गेले तर याच समाजाचे लोक राहीन, बंदा ओबीसी संप्रदाय राहणार नाही, ठीक आहे. म्हणून बाकीचे लोक म्हणणार जाऊ द्या रे म्हणून लेखायचं गेलं तर. यायले हेच करायचं आहे का राज्यघटनेनं ज्या ज्या गोष्टी दिल्या त्या कशा तोडता येईल. जे लोक एक संघ आहे, जे एकजूट आहे, जे रस्त्यावर उतरते एकत्रपणे. आता आदिवासी म्हणजे शेड्यूल कास्टच्या अनुसूचित जातीच्या आरक्षणावर जर घाला आला तर पुरेच्या पुरे येऊन पडते. आदिवासी समाजाच्या आरक्षणावर घाला आला बंद आदिवासी समाज येऊन पडते. यायले अजून तुकड्यात वाटायचा कसा, यायले हिंदू कसे आहे तुम्ही हे सांगायचं कसं. याच्यासाठी RSS वेगवेगळ्या मातंग समाजाच्या मिटिंगा भरवणं चालू आहे आणि त्याच्या डोक्यात भूत भरवणं चालू आहे. हे तुम्ही याच्यापासून सावध राहा. RSSचे पिलांटूर तुमच्या डोक्यात भूत भरवते, ठीक आहे. आपण हिंदू आहे आणि हिंदू राहणार, ठीक आहे. पण हिंदू धर्म हा आपला काही घरी खाली आणून देत नाही. हिंदूकरण त्याच्यासाठी नोकऱ्या पाहिजे, ठीक आहे. आपल्याला राजकारणात स्थान पाहिजे आणि ते राजकारणातलं स्थान खुलं आहे. म्हणून लोकसभेत 50 जागा आरक्षित आहे, ठीक आहे. म्हणजे जर लोकसंख्येनुसार पाहिल्या तर महारायले जर बांध्या भारतात जागा गेल्या तर 50 जागा जाईल, ठीक आहे. आणि त्याच्यात मातंगाले म्हणलं तर 15 जागा जाईल, ठीक आहे. भारताचा विचार केला तर, ठीक आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर 5 आणि 5चं डिवायडेशन करतो म्हणलं तर 60% यायलेच आहे. म्हणजे 3 जागा यायलेच जाते. कोणाले मारायले, बाकीच्या जातीले काही वाटणी मग भेंड आणि त्यानं केव्हा उभं राहायचं. बाकीच्या 59 जातीले बी आपला कॅन्डिडेट तिथं उभं करता येते. हे तुम्ही समजून घ्या. हे अनेक लोकांना समजलं नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या कलम 341 मध्ये शेड्यूल कास्टसाठी आरक्षणाची तरतूद केली आहे आणि त्याच्यात, ठीक आहे, भारतातल्या बंद्या जाती टाकल्या शेड्यूल कास्टच्या. 300च्या वर जाती आहे, ठीक आहे. महाराष्ट्रातल्या 59 जाती महाराष्ट्रात आहे, ठीक आहे. याचं हे जे तुम्हाला मी सांगून राहिलो का हे आपल्याला विभागण्याची एक सोय RSSच्या, ठीक आहे, शेंडीवाल्याच्या डोक्यातून आलेली आहे, ठीक आहे. आणि हेच आपल्याला डिवाईड करायची पॉलिसी चालू आहे, ठीक आहे. डिवायडेडची पॉलिसी अशी आहे का बंगालचं इलेक्शन त्याला जिंकायचं होतं. कशी पॉलिसी राबवली तर ममता बॅनर्जीले बरोबर, ठीक आहे, अर्धे हिंदूचे मतं आणि मुस्लिमाचे बंदेच वोटं भेटत होते. मग तिला हरवता येत नाही तर का करायचं. तिचा राईट हँड होता, ठीक आहे, हुमायूं अकबर नावाचा माणूस, ठीक आहे. मग त्याले बाजूले केलं आणि त्याले, ठीक आहे, BJPनं 1000 कोटी रुपये दिले. त्याची एक व्हिडिओ व्हायरल झाला, ठीक आहे. आणि 1000 कोटी रुपयात त्याला मॅनेज करून त्याला सांगितलं का तू 3 बाबरी मस्जिद बंगालमध्ये बांधत आहे अशी घोषणा कर. ह्या लोक जमा केले, त्याला पक्ष काढायला लावला आणि अर्ध मुस्लिम वोटिंग त्याच्याकडे डायव्हर्ट झालं. म्हणजे हिचं मुस्लिम वोटिंग गेलं आणि हिंदूचं वोटिंग डायव्हर्ट केलं BJPनं. झालं हिचं वोटिंगच कमी करून टाकलं ना, झालं हिचा बँड वाजला. म्हणजे डिवाइड अँड रूल पॉलिसी समजून घ्या. महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, नगरपालिकेच्या, याच्यात MIM लॉन्च केली, ठीक आहे. आणि MIMले लॉन्च करून बरोबर, ठीक आहे, मुस्लिम वोटिंग डिवाईड केलं का राष्ट्रवादी आणि पुन्हा इथं पक्षाचे तुकडे केले. एका NCPचे 2 तुकडे, NCP अजित पवार, NCP शरद पवार.
शिवसेनेचे 2 तुकडे, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, म्हणजे एका शिवसेनेचे गठ्ठा मतं 2 भागात डिवाईड केले आणि ज्याला जास्त मतदान असते तो जिंकून येते. म्हणजे आता समजा इथं ठीक आहे, इथं BJP आहे, BJPचे ठीक आहे 1000 वोटिंगपैकी 400 वोटं पक्के आहे, पण 400 वोटावर जिंकून नाही येत, त्याला माहीत आहे. ठीक आहे, इथं NCPचा मतदारसंघ आहे, त्याला ठीक आहे आरामशीर, किंवा इथं यायला BJPला 300च मतं भेटते, जिंकून तर याच आहे. मग आता NCPले वोटं भेटत होते पहिले 550, ठीक आहे, याचे 550चे एकाले झाले 400, एकाले झाले 150, NCPचे 2 भाग झाले. मग शिवसेना ठीक आहे, शिवसेनेला एकाले 50 भेटे, एकाले 100 भेटे झालं. मग आता मतदान झालं, वोटिंग डिवाईड झाल्यामुळे विजयी कोण झालं? BJP. हा जो प्रॉब्लेम आहे, डिवाईड अँड रूल पॉलिसी, ही इंग्रजांची होती, हेच BJP इथं लॉन्च करत आहे. म्हणून उपवर्गीकरणाले सर्व अनुसूचित जातीतील सर्व समाजांनी, सर्व जातींनी विरोध करायला पाहिजे. ठीक आहे, आज तुम्हाला असं वाटते का आपला फायदा होईल, याच्यात फायदा अजिबात नाही, याच्यात घाटा आहे. आणि आता समजा एक समाज आहे मातंग, हा सगळ्या जागेसाठी खुला आहे, 13.5% जागा तुमच्यासाठी खुली आहे, पण तुम्ही लिमिटेड स्पेसमध्ये खेळा. ठीक आहे, आणि ती स्पेस घातक आहे. ठीक आहे, कारण तुमचा समाज आता बंद्या जागेसाठी खेळू शकते. तुम्ही महारांच्या जागेवर सुद्धा आपला दावा ठोकू शकता आता, कारण तुमचा पोरगा जर महार समाजापेक्षा पोराचे जास्त मार्क घेतले तो ऑब्वियसली आतमध्ये जाईल. ठीक आहे, पण आपल्या समाजाला लिमिटेड जागा असल्याने काही दिवसांनी ह्या सरकारनं गायबच केलं आरक्षण, तर तुम्ही कराल का? हा मोठा प्रश्न आहे. कारण मी पाहिलं का जसा महार समाज हा तुटून पडतो एखादा अन्याय झाला तर शासनावर, असा चांभार मातंग समाजातले लोक एवढे आक्रमकपणे तुटून पडत नाही. मी हे केलेलं विश्लेषण आहे, मला माहीत आहे. ठीक आहे का, कोणता समाज कसा, कारण मी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, मी काही टीका टिप्पणी नाही करत आहे, मी समजून सांगत आहे का आपल्यामध्ये ती आक्रमकपणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामुळे येऊ शकते. म्हणून जुने साहित्य वाचा, आपल्या समाजावर कसे अन्याय अत्याचार झाले, आणि एकव्या ठीक आहे अण्णाभाऊ साठे वाचा, लहुजी सावळे ठीक आहे उस्ताद लहुजी वाचा ठीक आहे, आणि मुक्ताबाई साळवे ठीक आहे त्यांनी लिहिलेले पुस्तकं वाचा. कमीत कमी आपला समाज ठीक आहे कोण्या परिस्थितीतून आला, आपण कुठून आला, हे कमीत कमी तुम्हाला समजलं का? म्हणून ह्या सगळ्या गोष्टी समजणं गरजेचं आहे, आणि समजून थोडासा प्रकाश डोक्यात पडू द्या, आणि आपल्यातच भांडणं लावून घेऊ नका, ही माझी कळकळीची एक शिक्षक म्हणून विनंती आहे. कारण मला SC समाजाच्या अनेक कार्यक्रमात मातंग समाजाचे बी लोक मला बोलावतात, ठीक आहे अण्णाभाऊ साठेच्या जयंतीनिमित्त, पण मला असं वाटते का तुम्ही ठीक आहे आपल्या स्वार्थ आहे असं तुम्हाला भास करून तुमच्या हातात शेवटी हे सरकार लॉलीपॉप देईन, आणि मग हातातून गेल्यावर काहीच राहणार नाही असं मला वाटते. कारण आता तुमच्यासाठी खूप मोठी स्पेस आहे खेळाले, ती स्पेस तशीच राहू द्या, आणि राज्यघटनेतल्या संविधानातील तरतुदीचं रक्षण कसं करता येईल याच्यासाठी एकजूट राहा, एवढीच मी विनंती करीन. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नारा दिला होता, शिका, पहिले शिका, ते महत्त्वाचं आहे, संघटित व्हा आणि संघर्ष करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.